चं लोणचं बघणार आहे। या दिवसात कच्ची हळद मिळते बाजारात, मग आपण कच्ची हळद आणायची, मग त्याचे वरचे साल काढले मी आणि असे बारीक याच्यामध्ये कट करून घेतले। आणि आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि नुसतं तिखट घातलं तरी चालतं, पण माझा जो लोणच्याचा मसाला आहे जरी त्यात हळद असली तरी चांगलं लागतं। आणि याच्यामध्ये आता आपण तेल तापायला ठेवायचंय आणि हे काप करून घ्यायचे। उरलेले याचे मी तुम्हाला दाखवते कसे काप करायचे ते। कटरनी केले चालतील, चाकूनी केले तरी चालतील। आणि हळद ही अँटीसेप्टिक असते, त्याच्यामुळे ओली हळद पण फार छान असते। जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होतो तेव्हा दुधात उकळून जर आपण ही हळद घेतली, ओली हळद, कोरडी हळद तर आपण घेतोच दुधामध्ये, पण ओली हळद जर आपण दुधामध्ये किसून टाकली आणि ते जर आपण प्यायलो दूध, तर आपला खोकला वगैरे लगेच